नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। आज आपण लातूर येथून औसा येथे जात आहोत। औसा येथे आपण बालाजी मंदिर येथे जाणार आहोत। आपण आज टू व्हीलरवर प्रवास करणार आहोत। आपण आता बुधडा येथे आलेलो आहोत। हा बुधड्याचा उड्डाण पूल आहे। आता आपण औशाच्या रोडला लागलेलो आहोत। लातूर तुळजापूर हायवे खूपच छान प्रकारे तयार करण्यात आलेला आहे। अवघ्या 20 मिनिटांमध्ये लातूर ते औसा हे अंतर आपण पार करू शकतो। रस्त्याच्या मधोमध छान प्रकारे झाडी करण्यात आलेली आहे आणि खूप असं सिमेंट रोड झालेला आहे, त्यामुळे गाडी चालवताना कसलाच प्रकारचा त्रास होत नाही। आधी या रोडवर जायचं म्हटलं की खूप कंटाळा यायचा आणि खड्डे राहायचे या रोडला। आता हा रोड खूप सुसाट झालेला आहे। हे आपण पाहू शकता, हे शिवनगरी शिव डेव्हलपर्स लातूर यांनी इथे आता नवीन अपार्टमेंट घरं इथे तयार होणार आणि लोकांना एक छान प्रकारे राहण्याच्या सोयी उपलब्ध होणार। या रोडमुळे लातूरच्या विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे। आपण उजव्या साईडला पाहू शकता, हा औशाच्या अलीकडील तलाव आहे। या तलावातील पाणी औसा MIDCच्या भागातून वाहत ओढ्याला जातं। या तलावाला खूप पाणी दिसत आहे। आपण आता डाव्या साईडला वळून याकतपूर रोडला जाणार आहोत। हा रोड याकतपूरला जातो आणि या रोडवर समोर गेल्यानंतर उजव्या साईडला बालाजीचं मंदिर आहे। टेकडीच्या मधोमध हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे। जसं आपण तिरुपतीला जाऊन टेकडीवर जातो त्याप्रमाणे या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे। आपण आता इथून उजव्या साईडला वळलं की बालाजी मंदिरचा हा मुख्य रस्ता आहे। हा कच्चा रस्ता आहे। हे आपण समोर पाठी पाहू शकता, केशव बालाजी देवस्थान औसा। ही टेकडी चालण्यासाठी गाडीला खूपच कसरत करायला लागलेली आहे। येथे खूप प्रमाणात हॉटेल्स निर्माण झालेली आहेत। येथे लॉजिंग पण झालेली आहे आणि इथे पूर्ण प्लॉटिंग तयार झालेली आहे। इथे नवनवीन दुकानं होत आहेत। नवीन उद्योगाची साधनं इथे निर्माण करण्यात आली आहेत आणि पर्यटन वाढत आहे। त्यामुळे बालाजी मंदिरचा विकास होत आहे। आपण आता बालाजी मंदिरच्या मध्ये आलेलो आहोत। गणपती मंदिर इकडे अशा प्रकारे एक छोटी रेल्वेची व्यवस्था इथे केलेली आहे।
येथे अन्नप्रसादालय तयार करण्यात आलेलं आहे। येथे जेवणाची व्यवस्था असते। दुपारी 12च्या नंतर इथे जेवणाची व्यवस्था असते। या मंदिराचा परिसर खूपच नयनरम्य असं तयार करण्यात आलेलं आहे। बगीचे, झाडे आणि खूप छान प्रकारे वातावरण निर्मिती येथे करण्यात आलेली आहे। हे समोर महादेवाचं मंदिर आहे। येथे महादेवाची पिंड पाहून मनाला एक शांती प्रदान करते। हे समोरील दृश्य खूपच छान वाटतं। येथे पर्यटनाची खूप चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। येथे शाळांमधील सहली इथे आयोजित केल्या जातात। लहान मुलांना इथे सहलीसाठी घेऊन येतात आणि ह्या परिसरामध्ये आल्यानंतर मुलांनाही खूप मोकळं वाटतं। हे मुख्य बालाजीचं मंदिर आहे। हे समोर काही आपण फोटो काढलेले आहेत। इथे आल्यानंतर प्रत्येक जण फोटो काढल्याशिवाय जातच नाही। वातावरणच असं निर्मिती करण्यात आलेली आहे की आपण तिरुपती आलोत काय असं वाटायला लागतं। त्यामुळे औशाच्या बालाजीला एकदा तरी जरूर भेट द्यावी। हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याच व्हिडिओला जरूर लाईक करा आणि औशाला येऊन बालाजी मंदिरला नक्कीच भेट द्या। धन्यवाद।